हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर उद्या आहे रामनवमी. तर सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा. तर आम्ही रामनवमीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज चाललेलो आहोत गावाला. तर गावाला 5 दिवसाचा रामनवमीचा हा अखंड हरिनाम सप्ताह होता. तर आज आमची पंगत आहे गावाला रामनवमीच्या या सप्ताहामध्ये. तर आम्ही चाललेलो आहोत गावाला. तर गावाला गेल्यावरच भेटूयात. आम्ही काय काय करणार आहे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर फ्रेंड्स, आम्ही डायरेक्ट सप्ताहाच्या वेळामध्ये संध्याकाळी पोचलेलो आहोत गावाला. तर इथे कीर्तन सुरू झालेलं आहे आणि मी आलेली आहे कीर्तनासाठी. तर खूप छान हा आम्ही कीर्तनाचा आस्वाद इथे घेत आहोत. म्हणजे आधी काय नसताना आपली योग्यता नाही, आपण ते करूया. आता हे जर वाटलं त्यानंतर आता शेवटी मंदिर आपलं लोक सुद्धा म्हणणारे बरेचसे म्हणजे स्वरात तालात चांगल्यापैकी त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे कलियुगामध्ये कोण काय केले सांगता येणार नाही. चला जात असं कसं कसं हे कलियुग आलं, ऐकावं येथेच नवल झालं. कलियुगात झाली या भेळ, लावलं रताळ आलं. महाराज मंडळी गात्यात पाहू नका घेऊन. हा का सांगा बरं. आता वांगे रथामध्ये आणि गेटामध्ये इथे आता कीर्तन संपलेलं आहे आणि आता होणार आहे जेवण. तर जेवणाच्या पंक्ती इथे बसणार आहेत. त्याआधी जे आजचे अन्नदाते वगैरे आहेत त्यांचा इथे सत्कार होणार आहे. अनिल शेठ विश्वासराव, विश्वास रोड लाईन. चला आणि द्या. तर या ठिकाणी गरम गरम जेवण बनवण्याचं काम चालूच आहे आणि इकडे सगळ्या पंक्ती बसलेल्या आहेत. जवळजवळ आता 3 ते 4 पंक्ती बसणार आहेत. कारण की जवळजवळ 1,500 लोक इथे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर कीर्तनाचा छान आस्वाद घेतलेला आहे आणि आता सर्व गावकरी आणि शहरातील भरपूर आज शनिवार असल्यामुळे लोक आलेले आहेत. तर सर्व घेत आहे जेवणाचा आस्वाद. खूप मस्त असा हा सगळा आल्यापासून सोहळा कीर्तनाचा आणि आता जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. तर या ठिकाणी गावातले सर्व लोक एकदम पुढे होऊन वाढण्यासाठी आलेले आहेत. तर आज आमची पंगत आहे. तर मी सुद्धा इथे बासुंदी वाढायला घेतलेली आहे. तर खूप मस्त वाटतंय, छान वाटतंय. तर व्हिडिओ नक्की पुढेही पाहत राहा. तर आता पंगत संपलेली आहे, आमची पंगत झालेली आहे. तर आता आम्ही दर्शन वगैरे करणार आहे आणि जाणार आहे घरी. तर आता आम्ही आलेलो आहोत आतमध्ये दर्शनासाठी. तर मूर्त्या पाहून अगदी प्रसन्न वाटतंय, खूप मस्त भारी वाटतंय. आणि मंदिरसुद्धा आमचं गावचं खूप सुंदर आहे. आणि इथे आता सुरू झालेलं आहे भजन. जेवणं वगैरे सगळे झालेत. आता भजन होणार आहे आणि त्यानंतर पहाटे 4 वाजता होणार आहे काकड आरती. तर चला आता आम्ही निघणार आहोत घरी. तर फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहोत घरी. तर आमचं मस्त आज पंगत वगैरे झाली छान आणि आता आमच्या घरी आलेलो आहोत. तर आमच्यासोबत आहे रिशित आणि रियांश. इकडे इकडे. तुझं नाव काय? रिशित. आणि तुझं नाव काय? रियांश.
हाय करा चला हाय. तर हे आहेत आमचे ऋषित आणि रियांश. तर चला हे कोण आहेत मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर सगळ्यांना आता गुड नाईट. गुड नाईट करा. गुड नाईट. चला उद्या भेटूयात आता है ना. सकाळचं सुंदर वातावरण आणि ही सगळी गँग चाललेली आहे पोहण्यासाठी. इकडे विहीर आहे. आमचा अर्णव फर्स्ट टाइम विहिरीमध्ये स्विमिंग करतोय. अर्णव तर या ठिकाणी अर्णवने खूप छान मस्त स्विमिंग केलेली आहे. मस्त भारी. आणि त्याचे पप्पा सुद्धा आता वरतून उडी मारणार आहे. ही यांच्या काकांची विहीर आहे. त्यांच्या विहिरीवरती आलेलो आहोत आम्ही स्विमिंगसाठी. कारण की इकडे सगळी सोय केलेली आहे. रश्श्या बांधलेल्या आहेत. ड्रम वगैरे ठेवलेले आहेत. आणि एवढे सगळे मेंबर्स असले तर काही भीती नाही आहे. म्हणून आम्ही इकडच्या विहिरीवर आलेलो आहोत. तर आता यांनीसुद्धा उडी मारलेली आहे. आणि खूप दिवसानंतर यांनीसुद्धा विहिरीमध्ये स्विमिंग केलेली आहे. तर अर्णव अचानक समोरून आला आहे. तर यांनी टर्न घेतला आहे तिकडे. तर मलासुद्धा स्विमिंग येते. तर माझासुद्धा विचार आहे हे सगळे गेल्यानंतर स्विमिंग करण्याचा. तर बघू चान्स भेटला तर मी सुद्धा करेल. तर भरपूर मजा करतायत. पण ॲक्च्युली विहीर 50 फूट खोल आहे खाली. सगळी सिक्युरिटी आहे. त्यामुळे इथे आम्ही स्विमिंग करण्यासाठी आलेलो आहोत. आणि फायनली मी सुद्धा ठरवलेलं आहे खाली उतरण्याचं. मला माहिती नाही कसं होणार आहे पण ही रिस्क आहे. व्हेरी बिग रिस्क. पण ती 10 वर्षापासून स्विमिंग टँकमध्ये पोहत आहे आणि तिथे 16 फूटमध्ये जंप करते. त्यामुळे तो अनुभव आहे तिच्याकडे. आळंदीच्या तलावामध्ये पण ती पोहलेली आहे. कॅन बांधून तलावात पोहलेली. ए मॅडम खूप वेळापासून मला हे जंप कर म्हणत होते पण मी काही जंप केली नाही. मी घाबरत होते. पण शेवटी धाडस करून मी ठरवलं की आपल्याला स्विमिंग करायचीच आहे. तर उतरल्यावरती मात्र मला एकदम मस्त मजा आली. तर मी फुल एन्जॉय केला इथे स्विमिंगचा. तर 3-4 राऊंड मारले. पण खूप दिवसानंतर स्विमिंग केल्यामुळे थोडीशी थकान वगैरे येते. पण फुल धमाल केली मी इथे. तर या ठिकाणी स्विमिंग वगैरे झाली आणि आता आम्ही चाललेलो आहोत रिटर्न. तर किती सुंदर वातावरण आहे सकाळचं. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 8. तर मस्त वातावरण आहे. आणि आम्हाला आता जायचं आहे मंदिरामध्ये रेडी होऊन. तर इथे रस्त्यात आमचं कांद्याचं शेड आहे. तर इथून जाताना मी घरी कांदे घेऊन जाणार आहे. आणि आता मी फायनली पोचलेले आहे घरी. तर आता भेटूयात मंदिरात जातानाच. तर सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मी आलेली आहे शेतामध्ये. आणि आज आहे रामनवमी. तर रामनवमीसाठी 10 वाजता मी जाणार आहे मंदिरामध्ये. तर तुमच्याबरोबर सगळा व्हिडिओ शेअर करणार आहे मंदिरामधला. तर आता शेत वगैरे फिरून झालं की मग मंदिरात जाणार आहे. तर मंदिरात गेल्यावरतीच भेटूयात. चलो. ऋषित रियांश इकडे बघा. हाय करा. नाव काय तुमचं सांगा. फुल नेम. ओके. हे ट्विन्स आहेत हा दोघे है ना. येस. सकाळचं वातावरण शेतात एकदम भारी वाटतंय. आणि त्यात आम्ही आमच्या विहिरीजवळ आलेलो आहोत. तर इंस्टाग्राम पेजसाठी नैना विश्वासराव या पेजसाठी काही आम्ही रील्स वगैरे बनवल्यात. आणि त्याचबरोबर यूट्यूब शॉर्ट्ससाठी सुद्धा काही रील्स बनवलेले आहेत. तर एकदम मस्त वाटतंय, भारी वाटतंय. तर आता आम्ही निघालेलो आहोत इकडे मंदिराकडे. आता आम्ही आलेलो आहोत परत मंदिरामध्ये दर्शनासाठी. इथे आता चाललेलं आहे मस्त कीर्तन. आणि कीर्तनासाठी आम्ही आलेलो आहोत सकाळी. आता आहे देवजन्म. आनंद झाला तो खुश झाला. यज्ञाला बसवले आणि यज्ञामधून महाराज यज्ञ भगवान प्रगट झाले. आणि यज्ञ भगवान प्रगट झाल्यानंतर यज्ञ भगवान
राम राम जय राम राम जय राम जय राम 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 जय जय राम राम जय राम राम जय राम राम जय राम जय जय राम 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 जय राम तर खूप मस्त वाटतंय, भारी वाटतंय. तर इथे आता आरती चालू आहे आणि आरती झाल्यानंतर मग इथे पुन्हा जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. तर गावकऱ्यांच्या हस्ते व आमच्या हस्ते झालेली आहे आरती. प्रसन्न सुंदर आनंदी असं वातावरण आहे. 11 वर्ष झाली तेव्हा मंदिराला ह्या मूर्त्या आम्ही दिल्या होत्या आमच्या गावच्या. खूप छान मस्त वाटतंय. तर यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ यांनी या मूर्त्या दिलेल्या आहेत मंदिराला. तर जशाच्या तशा अशा प्रसन्न अशा मूर्त्या दिसत आहेत आणि इकडे बाहेर देवाचं नामस्मरण चालूच आहे. आणि तुम्ही पहा सुंदर अशी इथे रांगोळीसुद्धा आहे, एकदम मस्त भारी. तर आता आम्ही बाहेर जेवणासाठी जाणार आहे, पण त्याआधी प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतोय आणि मग जाणार आहे बाहेर. तर आता इथे जेवणं चालू आहेत आणि जेवणं झाल्यानंतर आता पुन्हा येणार आहे आम्ही संध्याकाळी. तर संध्याकाळी आलेलो आहोत इथे मस्त दिंडीसाठी. तर हे पहा इथे मी तुळस घेऊन चालत आहे दिंडीमध्ये. सफल
आमचा रामनवमीचा कार्यक्रम खूप छान झाला आहे. दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही आज भाग घेतला होता, तर खूप एन्जॉय केला. फुल धमाल आली. अर्णवसुद्धा होता माझ्याबरोबर. तर आमचा हा रामनवमीचा व्लॉग, आमच्या गावचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील. थँक्यू. बाय.